या ठिकाणी संपन्न होत असलेला स्नेह संमेलन महोत्सव सन 2025 अतिशय उत्साहानं आणि अगदी या छोट्या छोट्या मुलांच्या सहभागानं या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय आनंद वाटतो की अतिशय अगदी छोटीशी शाळा, मर्यादित मुलं आणि मुली, आणि तरीही मी सहज या ठिकाणी कार्यक्रमाची यादी उचकून पाहिली तर जवळजवळ या ठिकाणी 35 ते 40 कार्यक्रम या मुलांच्या सहभागातून या ठिकाणी संपन्न होत आहेत। खरं तर कमी मुलांची संख्या असताना अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी बसवणं हे त्या शिक्षकांचं एक मोठं अशा प्रकारचं दिव्य आहे आणि ते दिव्य पार पाडण्याचं काम या शाळेच्या मुख्याध्यापिका नरवडे मॅडम आणि सौरे सर अतिशय आनंदानं, प्रेमानं आणि मोठ्या कष्टानं या ठिकाणी पार पाडत आहात। या गोष्टीचा आनंद होतो। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समर्थनगर या ठिकाणी कार्यरत आहे मुख्याध्यापक म्हणून। आमच्याकडे वसतिगृहाच्या मुलांची भरपूर संख्या आहे, परंतु जे बाळकडू जी मुलं घरी जातात आणि आई वडिलांजवळ नांदतात, राहतात, आई वडिलांचं प्रोत्साहन अधिक शिक्षकांचं प्रोत्साहन यातून जे मुलं घडली जातात तशा प्रकारचं कार्य आमच्या हातून मोठी शाळा असून सुद्धा घडत नाही याचा खेद आम्हाला वाटतो। कारण या लहान लहान मुलांना या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेलं ड्रेसिंग, त्यांना नटवणं, त्यांच्या नाजूक हालचालींना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं आणि हे महत्वाचं काम जितक्या प्रयत्नानं किंवा प्रोत्साहन आई वडील देऊ शकतात ते इतर ठिकाणी त्या ठिकाणी देणं थोडंसं कठीण जातं। आमच्या शाळेमध्ये आम्ही पाहतो, आम्हालाही वाटतं कार्यक्रम बसवावेत, परंतु हे कार्यक्रम बसवत असताना त्यांना गणवेश मिळतील का, त्यांना ड्रेपरी मिळेल का, अशा अनंत समस्या त्या ठिकाणी उद्भवतात। आम्ही त्या ठिकाणी हे दिव्य जरी पार पाडत नसलो तरी आमच्या मित्रांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचं कार्य निश्चित रूपाने करावं अशा प्रकारची जाणीव प्रत्येक ठिकाणी मनोमन होत असते आणि त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवत असतो। बनाई वस्ती शाळेचा दर्जा, शैक्षणिक दर्जा जर आपण पाहिला तर गेल्या 10 दिवसापूर्वी मिशन आरंभ जिल्हा परिषद अहमदनगरची जी परीक्षा संपन्न झाली, या परीक्षेमध्ये टाकळी केंद्रामध्ये अव्वल दर्जाचं गुणवत्ता स्थान तुमच्या बनाई वस्ती शाळेने मिळवलेला आहे याचा अतिशय आनंद त्या ठिकाणी होतो। कारण 90% निकाल तुमच्या शाळेचा लागलेला आहे। तुमच्या सरांनी सांगण्यापेक्षा मी सांगतो, कारण केंद्राचं बरंचसं काम मी स्वतः करत असतो। या केंद्रातील जेवढ्या शाळा आहेत त्यांचं रेकॉर्डली काम हे संकलनाचं माझ्या ठिकाणी आणि बेटवस्तीचे जे वाळून सर आहेत ते ऑनलाईन करत असताना ऑफलाईन काम मी करत असतो आणि त्यामुळे त्याची कल्पना आहे। निश्चित रूपानं तुमच्या शाळेच्या बद्दल आम्हाला या ठिकाणी निश्चितच आनंद वाटतो, अभिमान वाटतो आणि म्हणूनच या ठिकाणी या चिमुकल्यांच्या भेटीसाठी निश्चित रूपानं आम्ही या ठिकाणी हजर झालो। आम्ही त्यांचा सत्कार करावा, त्यांनी आमचा सत्कार करावा यापेक्षा या ठिकाणी या चिमुकल्या सहभागी कार्यक्रमात असलेल्या मुली पाहून मनस्वी आनंद वाटला आणि म्हणून मी म्हटलं की आमच्या बरोबर फोटो काढायला मुली तुम्ही यावरती। खरोखर अतिशय
छान अशा स्वरूपाचं काम या शाळेचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या कार्यक्रमाला आमच्या शाळेच्या वतीनं या चिमुकल्या बालकलाकारांना, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या 2 शिक्षकांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व पालकवर्ग या सर्वांना माझ्या शाळेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बनाई वस्ती शाळेचं गॅदरिंग होत असतं. मी गावातल्या मोठ्या शाळेच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी डोकेश्वरच्या वतीनं त्यांचा सत्कार करू इच्छितो, मॅडम आणि सरांचा. कारण शाळा व्यवस्थापन समितीचे बनाई वस्तीचे अध्यक्ष श्रीयुत आदिनाथजी पायमुडे हे पण या ठिकाणी उपस्थित झालेत. कृपया व्यासपीठावर यावं. मोठ्या शाळेने छोट्या शाळेचं कौतुक करायचं असतं आणि छोट्या शाळेने मोठ्या शाळेला अगदी लहान भावासारखा जीव लावायचा असतो, तर तो सातत्याने या ठिकाणी होत असतो. छोटी शाळा परंतु सगळ्या क्रीडा असेल, कला असेल किंवा गुणवत्ता असेल, या सगळ्यामध्ये ते सातत्याने अग्रभागी राहतात. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमचे उपाध्यापक श्रीयुत प्रवीण कुमार जावरे सर, त्याचप्रमाणे समर्थनगर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पांडुरंगजी भगत सर, आमचे मित्र किसनरावजी धरम सर, या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय अण्णासाहेब चौरे आणि नरोडे मॅडम यांचं कौतुक करतो की बाबासाहेब धरम हे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी अण्णांना, चौरे सरांना आणि नरोडे मॅडम आणि या सगळ्या छोट्या छोट्या माझ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम मागच्या वर्षीही झाला होता, यावर्षी त्याच्यापेक्षा काकण सरस असा कार्यक्रम तुमचा होणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आमच्या शाळेच्या वतीने आदरणीय अण्णा, चौरे सर आणि नरोडे मॅडम यांनी सत्काराचा स्वीकार करावा. त्याचबरोबर 201 रुपयाचं बक्षीस मी पण देऊन जातो. धन्यवाद. बनाई वस्ती स्नेह संमेलन खरं तर चौरे सर आणि मॅडमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्या वस्तीवरती सर कार्यक्रम घेत असतात, मुलांचं मनोबल वाढवत असतात आणि या अशाच कार्यक्रमातून सर मुलांचं मनोबल वाढतं आणि त्यांच्यामध्ये कलागुणांना वाव मिळत असतो. असाच कार्यक्रम इथून पुढे आपल्या वस्तीवरती आपल्या रूपाने व्हावा ही डोकेश्वरच्या प्रार्थना करतो आणि या आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराज. सुनीलजी दुधाडे सर यांचा सन्मान होत आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय जालिंदर कलवे सर आपला या ठिकाणी शाळेच्या वतीने सन्मान तुला पुष्प देऊन संपन्न होत आहे. सन्माननीय संदीपजी शिंदे सर माझा नामदेव दादा पुढे या, स्टेजकडे या, पाहुण्यांचा सत्कार करायचा आपल्याला. विश्वनाथ दादा पुढे या, आपल्या पाहुण्यांचा सत्कार करायचा. आलेल्या संदीपजी सुंबे सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार संपन्न होत आहे. सन्माननीय विनायकराव सुबे सर आपलाही गुलाब पुष्प देऊन सत्कार संपन्न होत आहे. बिजू जनता दलाचे अध्यक्ष माननीय विश्वनाथराव पांडे आणि आताच बीजेपी मध्ये आले ना, राष्ट्रवादीत गेले ना. सरांना द्या. विनायक दादा ठोके सर आपल्या या ठिकाणी सत्कार शाळेच्या वतीने संपन्न होत आहे. हा विनायकरावजी ठोके सर. सन्मान्य दादाभाऊ नवले सर. झालंय या नवले सर या टाकळी डोकेश्वरचं शिक्षण क्षेत्रातील भूषण असणारं व्यक्तिमत्व आदरणीय दादाभाऊ नवले सर आपला या ठिकाणी गंगामामांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार संपन्न होत आहे. नामदेव दादा बांडे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपये बक्षीस झालेलं आहे. टाळ्या वाजवा जोरात. उपस्थित सर्व मान्यवर आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाई वस्ती या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन तसेच ज्या मुलांना
मिशन आरंभमध्ये ज्यांनी मेरिटमध्ये आले अशा मुलांचा सत्कार या निमित्ताने आज होणार आहे. आपली मराठी शाळा टिकली पाहिजे यासाठी मी एक विनंती करतो का कुणीही आपल्या पाल्यांना इंग्लिश मीडियम किंवा इतर शाळेत न घालता जिल्हा परिषद शाळेतच घाला एवढी या निमित्ताने विनंती करतो. आणि जर आपण मिशन आरंभवरून विचार केला, UPSC MPSC जर परीक्षेचा विचार केला तर आपल्या मराठी शाळेचीच मुलं या परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात दिसतील. त्यामुळे एक विनंती करतो का कुणी आपल्या पाल्याला इतर शाळेत न घालता मराठी शाळेतच घाला एवढी निमित्ताने एक विनंती करतो आणि थांबतो. वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत सरांनी केलेलं आहे. पुनश्च एकदा उपस्थित सर्व बालचमूंचं आणि पालकांचं या शाळेच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत. ही जी शाळा जर पाहिली तर टाकळी डोकेश्वर सारख्या एका पुढारलेल्या गावामध्ये आणि त्या शाळेची गुणवत्ता जर पाहिली तर अतिशय वाखाणण्याजोगी आमचे चौरे अण्णा ठोकळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या टाकळी डोकेश्वरचे सरपंच बाळासाहेब खिलारी यांच्या नियोजनाने ही शाळा निश्चितपणे भरभराटीला आलेली आहे. आताच सरांनी सांगितलं की मिशन आरंभच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये झळकलेले विद्यार्थी हे याचंच द्योतक आहे. आणि म्हणून मी माझ्या वतीने आपण जास्त वेळ घेत नाही, या बालचमूंचा कार्यक्रम पाहायचा आहे. मी आमच्या संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाला खूप अशा साऱ्या काही शुभेच्छा देतो आणि आपणास धन्यवाद देतो की आपण हा शेवटपर्यंत कार्यक्रम पाहावा. आपली त्यामुळं या वस्तीवरचं खरंच शाळेचं रूप, या बांडेमाळा वस्तीवरचं शाळेचं रूप बदललेलं आहे. या शाळेवर मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो की ही मुलं फार गुणवान आहेत. इथं प्रत्येक मुलाला प्रत्येकाची जो बुद्धिमत्तेला त्यांना जो लागेल, खेळ असेल, त्याला वृद्ध वादळ, त्यांची प्रत्येकाची बुद्धिमत्ता, त्याच्या प्रत्येक कौशल्याचा विकास या शाळेवर केला जातो. या शाळेमुळे आमच्या गावातील एक आमची मोठी शाळा आहे, त्यामागे ही शाळा आहे, भेटवस्ती आहे, 4-5 शाळा आहे. त्यामध्ये आमच्या टाकळी डोकेश्वर गावठाणच्या शाळेनंतर त्यांना तोडीस तोड देणारी ही आमची एक शाळा आहे. त्यामुळं मी या शाळेतील सर्व बालमित्रांचा आणि वस्तीवरील प्रत्येक व्यक्ती या शाळेच्या योगदानासाठी सहभागी होत असतो. शाळेतील शिक्षकांना कुठलीही व्यवस्था करण्याची गरज असेल की प्रत्येक वस्तीवरील प्रत्येक माणूस आणि हे शाळेतील विद्यार्थी या शाळेतील शिक्षकांना पण जीव लावतात आणि या विद्यार्थ्यांना साठी जीव लावतात. आणि ग्रामपंचायत मार्फत या शाळेला मागणी केलेली प्रत्येक वस्तू आम्ही पुरवलेली आहे. आणि इथून पुढे कोणतीही वस्तू लागेल ती आम्ही प्रामुख्याने या शाळेला देतच असू आणि देत राहू. तरी या प्रेफरन्स देतोच आम्ही बांडे वस्तीला. पण तरी पण या नवीन बालचमूंना मी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. विद्यार्थी शाळा बनावी वस्तू आमच्या पप्पांनी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर
वर्ष गॅदरिंगचं पहिल्या वर्षी अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये आम्ही आयोजन केलं, परंतु बांडेमाळ्याचं काय स्पिरिट आहे हे त्या दिवशी अनुभवलं. दुसऱ्या वर्षी कार्यक्रम पुन्हा शाळेमध्ये झाला, जागा कमी पडली, लोक गेटच्या बाहेर बरीच उभी होती, 11 वाजेपर्यंत कार्यक्रम तो चालला. तिसऱ्या वर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम ह्या जागेवर झाला. मागच्या वर्षी जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला आणि हे 4थं वर्ष आहे. ठीक आहे, मी प्रस्तावनेमध्ये अधिक वेळ
खर्च करणार नाही, परंतु ही भांडेमाळ्याच्या पालकांची ताकद आहे, या शाळेची ताकद आहे. मगाशी जे 10-15 मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, ही भांडेमाळ्याची ताकद आहे, ही भांडेमाळ्याची शक्ती आहे, या मातीचे संस्कार आहे. आणि म्हणून या संस्काराला वंदन करतो. आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी आपण ज्याची वाट पाहत आहोत, ही देणगी कोणी दिली? सन्मान्य आलेत का तुम्ही? अनिकेत भाई त्यांची चरण मग अरे धन्यवाद. या ठिकाणी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्मान्य विलासदादा जावरे, या शाळेवर विशेष प्रेम करणारे विलासदादा यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचे बक्षीस आले. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. पुढील गीत आपल्या ठरवा आदरणीय नितीनदादा खुर्दे सगळ्यावर त्यांचे आलेले सर्व मित्रमंडळ. धन्यवाद. सन्मान्य खंडूशेठ गोरडे आपणही 200 रुपयांचे पारितोषिक दिलेले. धन्यवाद.
निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी आसवंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओढी तुझे रूप धारी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप सारा जगाचा परी तू अमरेकरांची या ठिकाणी या कार्यक्रमासाठी टाकली लोकेश्वरचं पुष्कळ आपल्या सर्वांचे आवडते सन्माननीय अशोक काका कटारी यांचं शुभागमन होतोय. काका आपण समोर या स्टेजकडं महाराजांच्या प्रतिमेचं आपल्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. रामदासदादा बांडे आणि आपण स्टेजकडून मला पण नाव वैष्णवाला निशाळा उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओढी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू अमरेकरांची विठुमावली हे पाहतोय त्यामुळे आले देवाचे मनात तिथे कोणाचे काही चाले ना म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या ह्या अतिशय चांगल्या वार्षिक स्नेह संमेलन बांडे वस्तीची शाळा म्हणजे या टाकी डोकोशल परिषदेचं पारनेर तालुक्यात आदर्श शाळा कारण त्यांना लाभलेले शिक्षक जे चौरे गुरुजी त्यांचे सर्व सहकारी. चौरे गुरुजी तुमच्या कुटुंबाला एक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, शैक्षणिक परंपरा आहे, आध्यात्मिक परंपरा आहे आणि या परंपरेच्या माध्यमातून ही मुलं तुम्ही घडवतात. बांडे वस्तीमध्ये खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे शिक्षक चांगले आहेत, विद्यार्थी चांगले आहेत, त्याप्रमाणे पालकही चांगले आहेत म्हणून हे खऱ्या अर्थानं हे तुम्हाला एवढं गुण आणि नाव मिळते. आता एक कार्यक्रम सादर केला गणपती बाप्पा माऊलींचा.
माऊलींचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर इथं बक्षिसाची जी खैरात झाली, म्हणजे पालक आपल्या मुलांना किती कोणत्या प्रकारे उत्तेजित करतात, उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा देतात. खऱ्या अर्थाने ही उद्याच्या आम्हाला काळाची गरज आहे. म्हणून मी इथं सगळ्या आमच्या सुना बसल्या आहेत, माता भगिनी बसल्या आहेत आणि त्यांच्या मुलावर किती लक्ष आहे. इथल्या काही सुना शिवणकाम करतात, म्हणजे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सुद्धा फार मोठा प्रयत्न करतात. मग बांडे परिवार असेल, गोडे असेल, पायमोडे परिवार असेल, तळाळ परिवार असेल, इथे या परिसरामध्ये जाणं. त्या समोर भैरवनाथाचं जे मंदिर आहे आणि इकडे ज्ञान मंदिर आहे, या दोनांचं आणि तुम्ही एक चांगले शिक्षक लाभलेत म्हणून इथं. आणि इथला जो रहिवासी आहे, आमचे सर्व मित्रमंडळ, रामदासजी असेल, बबनराव असेल किंवा आमचे बाळासाहेब असतील, सगळे आमचा रामदास असेल, सगळ्या मंडळी या मुलावर विशेष लक्ष देतात. म्हणून ही चांगली शाळा आपल्याला पाहायला मिळते. मी भविष्य काळामध्ये तुमचं आमचं प्रेम संवाद जास्त वाढावा अशी भैरवनाथाची प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. एकदा जोरदार टाळ्या काकांसाठी. मित्रांनो, या मळ्याचं आणि या मातीचं प्रेम आणि काकांचं प्रेम हे अनेक वर्षाचे. प्राथमिक शाळा बनाई वस्ती आणि या वस्तीनं जे गेली 4-5 वर्ष आणि सातत्याने या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक चौरे सर आणि हे चौरे सर आणि ठोकळ मॅडम या आपल्या शाळेवर आल्यापासून आपल्या शाळेची प्रगती ही निश्चित भरभराटीने चालू आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या शाळेची जी शालेय व्यवस्थापन समिती आहे, या समितीच्या वतीने चौरे सरांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे. मी अशोक काकांना विनंती करतो की आपण चौरे गुरुजींचा या ठिकाणी सन्मान करावा. शाळा व्यवस्थापन समिती बनाई वस्ती. हे प्रसिद्ध एक गीत जाऊ दे विकला Thank you.
ओके मग ते बिग कंटेनर गॅस स्वीट आयटम मला बिगतला येऊन द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की आला या माझ्यावर बघ दुपार झाली भर त्या गोठी माल्यावर कुंडी सोडून नांगर टाकी वैरण बैला मोर येते इसावा घटका भर त्याची तुरी सुंदर आली घेऊन भाकर बाई भास्त्याची झरझर बाई चालती या झरझर आरकांदान भाकरी खाऊ द्या कांदान भाकरी खाऊन द्या की मला बिगतला येऊ द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊ द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊ द्या की पळपळून व्यासव पुर वरती करून आणल्यात गुर खांड पहिला हाय माजूर खातो झुकांनी जातो या दूर काय कपिल लई चातुर दूध दियाला लई भरपूर अरे गुर पाण्यावर नेऊन द्या आता गुर पाण्यावर नेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की लोकांचा हायचा कर जीव दमडून होतोय सुर धनी माझा लई मगरूर मालकीन करी गुरगुर बाया मंदी नाही खेटूर चिंदी फाटती या तुरतुर आर दुपार टळून जाऊ द्या आर दुपार टाळून जाऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की गाडीला बोंबळ घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की सोनाराचा शिरधर मधुबानाचा मुरलीधर चोखू चांबाराचा छंदर वरल्या आळीचा जालंधर घर शेजारी आपली घर बालपणातलं मैतर अरे तुमच्यात सामील होऊन द्या आता तुमच्यात सामील होऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की काठीनं डोंगर घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की काठीनं डोंगर घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की काठीनं डोंगर घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की काठीनं डोंगर घेऊन द्या की मला बिगतला येऊन द्या की थांबा 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 शेवरी उडी
आमची कोणी लोकांचा नाही तुझं देऊला या कोणी बऱ्याची शान आई तुझं देऊला या कोणी बऱ्याची शान आई तुझं देऊला श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गाणं असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गाणं फक्त समाधान नाही तुझं देऊला कोणी
मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। शांति की नगरी है मेरा ये वतन, सबको सिखाऊंगा मैं प्यार का चलन, दुनिया में गिरने न दूंगा कहीं गम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम, दाहिने बाएं नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान। असं वाटलं की तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। हो पायाखाली अंगार, काला डोळ्याचा चलगार, हो अंबेचा अवतार, नाश करशील अंधार, हे तुझ्या आईच्या वाणी, महिषासूर मर्दिनी तुझी तुझी न्यारी, हे आईच्या वाणी, महिषासूर मर्दिनी तुझी तुझी न्यारी, सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। आदिमाया तुळजाई पावन झाला धाव देई, हे दुःखदाई सुख देई, पाया पडतो मी माझी आई, हे ईश्वर मरते कर्म तुझी गाडी, त्रिलोकी नाम तुझे गाडी, ईश्वर मरते कर्म तुझी गाडी, त्रिलोकी नाम तुझे गाडी, सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। अंबे कृपा करी अंबे कृपा करी।
धन्यवाद.